कितीचा घेतलास? 550. बाई, तुमचा बाप काय का अंबानीच्या कंपनीत कामाला आहे? हा, ही साडी बघ 150ला घेतलीये, महिनाभर झाला अजून नेसती मी. आत्ताचे 550 म्हणजे आमच्या काळातले 50,000. कळलं? पैसे म्हणजे काय चिचुके वाटतात काय तुम्हाला? हा, 1 रुपया कमवायची अक्कल नाही. तो बाप बघा बिचारा असा येतो असा. आमच्या वेळी ना अख्ख्या महिन्याचं 2 रुपयात राशन भरायचो आणि 4 आण्याची डाळ आणायचो. कळलं? तुम्हाला काय वाटतं 550? हा, 550 रुपयामध्ये अख्ख्या गावाला जेवण दिलं असतं. कळलं? पैसा काय फुकट असतो? हा, काय माझ्या मशिनीचं काय सांगतेस? माझी मशिनी 3 रुपये देते, 550 रुपयात नाही. कळलं? हा, काय बोलली? जर 550ला आली असती ना तर मी असंच भरून गेले असते, पण मशीन लावली नसते. कळलं? पण तुमच्यासारखी अशी भिकार चाल केली नसते. हा, बापाची दारू काढतेस? हा, 90-90ला येतो. कळलं? बिचारा थकून मागून येतो, थकान बघायला पितो तो. हा, काय बोलली? अगं पण पिल्यावर त्याचं पिणं कसं बाहेर काढते मी? हा, तुडवतो की नाही? 1 महिना पितो का बाप तुझा? नाही ना. कळलं? हा, करा जरा बाहेर जाऊन जा कामाला. पैसा काय तो कमवा, मग कळेल पैशाची अक्कल. पैसा काय केला पाहिजे? हा, नुसतं काय भूक लागली म्हणायचं, लगेच बाहेरून मागवायचं आणि पोटात काय गडबड झाली की जा हॉस्पिटलला. मग हॉस्पिटलला वेगळे पैसे भरायचे. हा, आज तुम्हाला म्हणून सांगते, त्यांच्या बापाची अंडरवेअर फाटली. किती वेळा तू कपडे धुताना बघते, बोलते अंडरपॅन्ट घ्या, पण तो बिचारा घेत नाही. का? कारण त्या घरात राशन भरायचं असतं. हा, त्याच्यामुळे तो अंडरपॅन्ट घेत नाही. आणि ही मुलं घरात कपडे असून पण बाहेरचे कपडे मागवतात. ढेगभर पडले ना घरात कपडे, तरी यांना बाहेरचे मॉलमधले मोठे मोठे चांगले कपडे पाहिजे नावे असतात. येऊ दे त्या डिलिव्हरी बॉयला, त्याला असं मुंडकं धरून अशी पूर्णच काढते. हा,